श्री स्वामी समर्थ. असे म्हणतात की मन ही जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीचा मनापासून पाठपुरावा केला तर तुम्ही ते साध्य करू शकता. असे मी म्हणत नाही, तर हे सर्व महापुरुषांनी सांगितलं आहे. पण जर ते खरे असेल तर आपल्याला जे मनापासून हवे आहे ते का मिळत नाही? भक्तांनो, कोणत्याही माणसाला आपल्या मनात दुःख नको असते, पण तो जगला तर तो दुःखीच असतो. प्रत्येक व्यक्तीला मनाने यशस्वी व्हायचे असते. भरपूर पैसा कमवायचा असतो, पण तरीही तो यशस्वी होत नाही. बरं, जगात असा कोण असेल का ज्याच्या मनात इच्छा असेल की मी नापास व्हावं किंवा मग मी कधीच पैसे कमवू नयेत? तर यातून दोनच गोष्टी समोर येतात. एक तर ते महापुरुष चुकीचे होते ज्यांनी सांगितलं की इच्छित गोष्ट मनाने साध्य होते, किंवा मग आपण चुकीचे आहोत. आजची कथा जी मी तुम्हाला सांगणार आहे त्यात तुम्हाला असा एक मंत्र सापडेल. जी कथा तुम्ही समजून घेतल्यावर तुम्हाला असा एक मंत्र कळेल ज्याद्वारे तुम्ही तुमच्या मनाने कोणतीही गोष्ट कशी करता येईल हे समजू शकाल. कोणत्याही गोष्टीचे बीज मनात कसे पेरले जाते आणि आकर्षणाचा नियम म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन कसे कार्य करते हे या कथेतून चांगले समजेल. कथा छोटी आहे पण खूप खोल आहे. या कथेत हरवण्यापूर्वी तुम्ही श्री स्वामी समर्थ आईचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ माऊलींचा जयघोष करायला विसरू नका. तर आता आपण कथेला सुरुवात करूया. एकेकाळी एका माणसाच्या आयुष्यात फक्त दुःखच असायचे. तो जे काही काम करायचा त्या कामात बिचाराला काहीच साध्य करता येत नव्हते. कोणतेच काम तो पूर्णपणे करू शकत नव्हता. तो घरी आला की त्याला घरात बडबड चालू होत असे. त्याने कोणाकडे मदत मागितली तर त्याला कोणी मदत करत नसे. त्याच्यावर चारी बाजूंनी दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखं वाटत होतं. बाहेरचे तर लांबचीच गोष्ट, पण घरचे देखील त्याला समजून घेत नव्हते. त्याला समजत नव्हते की मी या दुःखावर मात कशी करावी. तो रात्रंदिवस विचार करत राहायचा की त्याच्या दुःखापासून मुक्ती कशी मिळवायची. या कारणामुळे त्याला रात्री झोपही येत नव्हती. त्याच्या डोळ्यांखाली मोठी काळी वर्तुळे तयार झाली होती, जी तो माणूस किती दुःखी आणि काळजीत होता याचे प्रतीक होते. कधी कधी त्याच्या मनात आत्महत्येचे विचार यायचे, मात्र कुटुंबाच्या चिंतेने त्याला हे पाऊल उचलता आले नाही. तो इतका दुःखी झाला की त्याने ठरवले की या दुःखांपासून मुक्त होण्यासाठी आपण जगायचे, आणि यासाठी त्याला कितीही मेहनत करावी लागली तरी चालेल. त्याला काहीही करावे लागले तरीही चालेल. त्याला निखाऱ्यांवर चालावे लागले तरी चालेल, पण या दुःखांपासून मुक्ती मिळवणारच असं त्यांनी ठरवलं होतं. असेच एके दिवशी त्याने त्याच्या मित्राला विचारले की माझे आयुष्य मी कसे सुधारू. त्याच्या मित्राने त्याला काही बाबांकडे जाण्यास सांगितले. त्याचा मित्र म्हणाला, बाबांकडे असे मित्र असतात ज्याने सर्व दुःख दूर होतात, जीवन सुखाने भरून जाते आणि ऐश्वर्यही प्राप्त होते. तुम्ही असा बाबा शोधा, तुमचे काम होऊन जाईल. त्या माणसाच्या मनात ही गोष्ट पूर्णपणे पक्की झाली की त्याचे दुःख फक्त एक बाबाच दूर करू शकतो, आणि म्हणूनच जर त्याला कोणत्याही बाबाची माहिती मिळत असे तेव्हा तेव्हा तो घाईने त्या बाबांपर्यंत पोहोचत असे. तो आपली समस्या त्या बाबांना सांगायचा आणि त्यावर उपाय विचारायचा आणि म्हणायचा की बाबा, मी काहीही करायला तयार आहे, पण माझ्या अडचणी दूर करा. तू म्हणशील ते मी करीन, पण कृपया माझे आयुष्य सुधारण्यात मला मदत करा. बाबा त्यांना काळ्या जादूच्या काही युक्त्या सांगायचे आणि त्या बदल्यात दान घ्यायचे की ही काळी जादू केल्यावर तुमच्या घरात सुखशांती नांदेल. ही युक्ती पूर्ण पद्धतीनं करत तो माणूस घरी परतला आणि पूर्ण पद्धतीनं चेटूक करू लागला. पण खूप चेटूक करूनही त्याच्या आयुष्यात काहीच बदल झाला नाही. उलट त्याचे जीवन अधिकच दयनीय होत गेले. बाबा त्यांना जे काही चेटूक द्यायचे त्या बदल्यात ते त्यांच्याकडून दान दक्षिणा घ्यायचे. त्यामुळे त्यांचे पैसेही हळूहळू कमी होत गेले.
त्यामुळे त्याच्या आयुष्यातील दुःखात भर पडली. तेव्हा त्याला वाटले की बाबांकडे जाऊन माझ्या आयुष्यातील दुःख कमी होण्याऐवजी वाढतच आहे. मग मी काय करू? मग एके दिवशी एका माणसाने त्याला सांगितले की तू तुझ्या घरी पुजारी बोलावून हवन करून घे. हवन होईल, घर शुद्ध होईल, घरातील कोणतीही वाईट शक्ती घराबाहेर जाईल. पंडिताला बोलावून मंत्रोच्चार करून सर्व नियम कानून घेऊन हवन करावे, ज्यामुळे घरात सुख शांती नांदते. ही गोष्ट त्या माणसाच्या मनात बसली होती आणि त्याने एका पुजारीला आपल्या घरी बोलावून हवन करून घेतले. हवन उत्तम प्रकारे संपन्न झाले. त्या बदल्यात पंडितानेही चांगली देणगी घेतली आणि त्यानंतर ते तेथून निघून गेले. पण काही दिवसांनी त्या माणसाला समजले की त्याच्या आयुष्यात अजूनही काही बदल झालेला नाही. आता तो माणूस पूर्णपणे दुःखी झाला आणि अधिक अस्वस्थ झाला. आता त्याला वाटू लागले होते की माझ्या आयुष्यातील दुःख कधीच संपणार नाही आणि हा विचार करून त्या माणसाची अवस्था वाईट झाली होती. मग एके दिवशी त्याला त्याच्या मित्राकडून अशाच एका बाबाची माहिती मिळाली, जे उपाय सांगण्यासाठी दान किंवा दक्षिणा घेत नाहीत. त्या माणसाला वाटले की हा बाबा इतर बाबांसारखा असू शकत नाही, कारण तो दान आणि दक्षिणा घेत नाही आणि जर त्याने दान घेतले नाही तर तो खरोखर सिद्ध बाबा होईल. आणि हा विचार करून तो त्या बाबांपर्यंत जाऊन पोहोचला. जेव्हा तो माणूस तिथे पोहोचला तेव्हा बाबा ध्यानस्थ बसले होते. ते पाहून तो मनुष्य ते बाबा ध्यानस्थ होऊन बाहेर येण्याची वाट पाहत शांतपणे तिथेच बसला. काही वेळाने बाबांनी डोळे उघडले तर त्यांना समोर बसलेला एक दुःखी आणि त्रस्त तरुण दिसला. त्याच्या डोळ्यांखालील काळी वर्तुळे पाहताच त्यांना समजले की हा माणूस आपल्या आयुष्यावर किती नाराज आहे. बाबांनी त्याला उद्देशून विचारले, तुला काय हवंय बाळा? बाबांकडे काय घ्यायला आला आहेस? तो माणूस म्हणाला की बाबा, मी माझ्या आयुष्यावर खूप नाराज आहे. या दुःखांवर मात करण्यासाठी मी अनेक मार्ग अवलंबले आहेत. काही बाबांनी सांगितलेली प्रत्येक युक्ती मी आजमावून पाहिली आहे. कोणत्याही व्यक्तीने मला जे काही करायला सांगितले ते सर्व काही केले, पण माझ्या आयुष्यात दुःख काही कमी झाले नाही. बाबा, उलट माझ्या आयुष्यात दुःख वाढले आहे. मला समजतच नाही की मी नेमकं आता काय केलं पाहिजे. कधीकधी मी आत्महत्या करण्याचा विचार करतो, पण माझ्या कुटुंबाचा विचार करून मी हे पाऊल उचलू शकत नाही. बाबा, मी तुमच्याबद्दल खूप ऐकले आहे आणि मी तुमच्याकडे खूप आशेने आलो आहे. कृपया मला एक मार्ग दाखवा ज्याद्वारे मी माझं दुःख, संकट, चिंता, भीती सगळं काही दूर करू शकतो. माझ्या दुःखापासून मुक्त होण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. तुम्ही मला कोणताही मार्ग दाखवाल, तो मार्ग कितीही कठीण असला तरी मी तो पार करेन. बाबांच्या लक्षात आले की तो माणूस खरंच खूप अस्वस्थ आहे. बाबांनी त्याचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्या मुलाला सांगितले, दुःख दूर करण्यासाठी मंत्र नुसतेच आणि लगेच सापडत नाहीत. मंत्र मिळवण्यासाठी काहीतरी करावे लागेल. हे मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावे लागेल. हे ऐकून आधी त्या माणसाला वाटले की हा बाबा माझ्याकडे दान आणि दक्षिणा मागेल, पण दुसरा कोणताही मार्ग न सापडल्याने तो माणूस म्हणाला की बाबा, तुम्हाला हवी ती दान आणि दक्षिणा द्यायला मी तयार आहे, पण तुमचा मंत्र खरा असला पाहिजे, तो पूर्ण झाला पाहिजे, त्याचे फळ मला मिळाले पाहिजे. त्यानंतरच मी तुम्हाला दान दक्षिणा म्हणून जे द्यायचे आहे ते सगळे काही देईन. त्यावर बाबा म्हणाले की दान आणि दक्षिणा ही फार छोटी गोष्ट आहे, मला ती नको आहे. असा विचार करून तो माणूस म्हणाला, बाबा, मी निखाऱ्यावरही चालायला तयार आहे, तू फक्त मला आदेश दे. त्यावर बाबा पुन्हा म्हणाले, मी तुम्हाला निखाऱ्यावर चालणारी छोटी गोष्ट करायला लावणार नाही. मी तुम्हाला जे करायला लावणार आहे तो खूप कठीण मंत्र आहे, तो तुम्ही पूर्ण करू शकाल? ते दुःखी व्यक्ती म्हणाले की बाबा, तुम्ही सांगत आहात तर ठीक आहे, मला काय करावे लागेल? मी काहीही करायला तयार आहे. त्यावर बाबांनी त्याला सांगितले
की जेव्हा तुम्ही इथून तुमच्या घरी जाल तेव्हा वाटेत तुमच्या मनात ही गोष्ट पुन्हा पुन्हा बोलत जा की मी आनंदी आहे, मी खुश आहे, मी आनंदी आहे, मी खुश आहे. तुमच्या मनाला पुन्हा पुन्हा सांगत राहायचं आहे. ती फक्त मनातील पुनरावृत्ती असते. हे ऐकून तो म्हणाला, बाबा मी सुटकी सरशी लगेचच हे करीन, पण यांनी होणार तरी काय? त्यावर बाबा म्हणाले, हा मंत्र जपून पहा. तसंही तुम्ही अनेक बाबांचे मंत्र जपलेच आहेत, त्यामुळे हा मंत्रही जपून पहा. त्या माणसाला वाटले की बाबा काही दान आणि दक्षिणा घेत नाहीत, म्हणून त्यांनी छोटासा हा मंत्र दिला आहे. मी नक्कीच करेन. तो म्हणाला, ठीक आहे बाबा, हा मंत्र मी नक्की जपेन. एवढं बोलून तो माणूस तिथून उठला आणि चालायला लागला. पण चालायला लागताच बाबा त्या मुलाच्या मागून म्हणाले, ए बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. हा मंत्र मनात उच्चारल्यावर मनात माकडाचा विचार येऊ देऊ नकोस, तरच हा मंत्र सिद्ध होईल. तो म्हणाला, ठीक आहे बाबा, मी हा मंत्र नक्की करेन. एवढं बोलून तो माणूस तिथून उठला आणि चालायला लागला. पण चालायला लागताच बाबा त्या मुलाच्या मागून म्हणाले, ए बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. हा मंत्र मनात उच्चारल्यावर तुझ्या मनात थोडाही माकडाचा विचार येऊ देऊ नकोस, तरच हा मंत्र सिद्ध होईल. त्यावर तो तरुण म्हणाला, बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी फक्त माझ्या मनाला पुन्हा पुन्हा सांगेन की मी आनंदी आहे, मी आनंदी आहे. याशिवाय माझ्या मनात माकडाची कोणतीही कल्पना येणार नाही. एवढे बोलून तो माणूस तिथून निघून गेला. तो त्याच्या मनातल्या मनात बोलू लागला की मी आनंदी आहे, मी खुश आहे. अशी पुनरावृत्ती करत तो थोडं अंतर चालत गेला असता अचानक त्याच्या मनात माकडाचा विचार आला. माकडाचा विचार एकदा आला आणि निघून गेला, पण माणसाला वाटलं, आजपर्यंत मला माकडाचा विचार कधीच आला नाही. आज माकडाचा विचार अचानक माझ्या मनात का आला? आणि असे करून त्याने त्या माकडाचा विचार मनातच पकडून ठेवला. त्याला कोणता मंत्र मनात ठेवायचा आहे हे विसरून तो त्या माकडाचा विचार करू लागला. थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर तो पुन्हा तोच मंत्र म्हणू लागला जो बाबांनी त्याला सांगितला होता, मी आनंदी आहे, मी आनंदी आहे. पण अचानक त्याला समोर एक माकड दिसले आणि ते पाहून त्याच्या मनात पुन्हा एकदा विचार येऊ लागले. माकड निघून गेले आणि त्याला हा विचार आपल्या मनातून काढून टाकायचा होता. माकडाचा विचार माझ्या मनात कोणत्याही प्रकारे येऊ नये अशी त्याची इच्छा होती, पण त्याला समोर फक्त आणि फक्त माकडच दिसत राहिली. अशीच धडपड करत तो त्याच्या घरी पोहोचला. तेव्हाही तो त्याच विचारात होता आणि घरी पोहोचल्यानंतर त्याने बायकोला सांगितले की मला जेवणात माकड दे, असं तो विचारातच बोलून गेला होता. आणि तो काय बोलला हे त्याच्या लक्षात आल्यावर त्याने त्याचे केस ओढायला सुरुवात केली. त्याने भिंतीवर डोकं आपटायला सुरुवात केली की आजपर्यंत मला माकडाची कल्पना कधीच आली नाही आणि आज मला असं काय झालंय की मला सगळीकडे माकडच दिसत आहे. हा कसला भ्रम आहे? हा विचार करून माणूस रात्रभर झोपू शकला नाही. रात्रभर बाजू बदलत राहिला आणि सकाळी उठून थेट त्याच बाबांजवळ जाऊन पोचला आणि त्यांच्या पाया पडला आणि म्हणाला, बाबा हा काय चमत्कार घडतोय, काही कळत नाहीये. आजपर्यंत माझ्या मनात माकडाचा विचार कधीच आला नाही, पण कालपासून मला माकडाचा विचार येऊ नये असे सांगितल्यापासून मला सगळीकडेच माकडेच दिसत आहेत. तो माणूस म्हणाला, बाबा मला आत्ताही तुमच्या मागे झाडावर बसलेले माकड केळी खाताना दिसत आहे. काय चालले आहे बाबा हे? हे ऐकून बाबा हसू लागले आणि म्हणाले, अरे बाळा, मनाचा सापळा हा एक असा सापळा आहे जो वाटतो तितका समजण्यास सोपा नाही. पूर्वीही तुमच्या वाटेत माकडे यायची. तू माझ्याकडे आलास तेव्हाही ही माकडे या झाडांवर फिरत होती, पण तेव्हा हे माकड तुझ्या मनात नव्हते. तेव्हा तुझ्या मनात फक्त तुझी व्यथा होती. यानंतर बाबांनी त्याला सांगितले की बाळा, आपल्याला कशापासूनही पळून जायचे आहे, नेमकी तीच गोष्ट आपल्या मनात खूप खोलवर शिरत असते.
ते आपल्या हृदयात प्रवेश करते, किंबहुना त्या गोष्टीतूनही आपल्याला आपली सुटका हवी असते, कारण ती गोष्ट आपल्याशी खोलवर जडलेली असते. आणि जितक्या लवकर आपल्याला सुटका हवी असते तितकी ती आपल्या मनात खोलवर जाऊन बसते आणि शेवटी ती आपल्या अंतरंगात गुंतून जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण आनंदी व्हावे अशी सगळ्यांची इच्छा आहे. मी आनंदी आहे, मी खुश आहे असं आपण ओठांनी तर वरवर बोलून काहीच होणार नाही, तर आपल्याला ते आपल्या अंतरंगात आणावं लागेल. पण आपल्या मनात दुःखाचे प्रसंग येतात, आपल्या विचारात आपल्याला फक्त दुःखच दिसते. म्हणूनच मी सुखी आहे, मी आनंदी आहे असे वारंवार जिभेने सांगत राहिलं पाहिजे. जोपर्यंत हा मंत्र आपल्या हृदयात जात नाही तोपर्यंत आपण आनंदी होणार नाही. त्यावर त्या माणसाने विचारले की बाबा, पण हा मंत्र आपल्या अंतरंगात कसा जाईल? हे ऐकून बाबा म्हणाले की बाळा, तुझ्या दुःखांशी लढणं बंद कर. जोपर्यंत तू दुःख करण्याचा हे ऐकून बाबा म्हणाले की बाळा, तुझ्या दुःखांशी लढणं बंद कर. जोपर्यंत तू दुःख दूर करण्याचा विचार करत राहशील तोपर्यंत ती दुःख तुला चिटकून राहतील. तोपर्यंत ती दुःख तुझ्या हृदयात तुला त्रास देत राहतील. आणि ज्या दिवशी तू त्या दुःखाचा विचार करणं सोडशील त्या दिवसापासून तुला त्या दुःखांपासून मुक्ती मिळवायचीच नाही असं वाटू लागेल आणि त्या दिवसापासून तुमच्या आयुष्यातून दुःख नाहीसे होईल. कारण कोणत्याही गोष्टीपासून मुक्त होण्यासाठी आपल्याला त्या गोष्टीचा विचार करावा लागतो आणि त्या गोष्टीचा आपण जितका जास्त विचार करू तितकी ती गोष्ट आपल्या मनात खोलवर जाते. बहुतेक वेळा आपण फक्त दुःखाचाच विचार करतो. आपल्याला वाटते की आपल्या जीवनात दुःख आहे आणि आपण त्यापासून मुक्त होणे आवश्यक आहे. या कारणास्तव पुन्हा पुन्हा विचार केल्याने ती दुःख आपल्या अंतरंगात घुसतात आणि आपल्याला अक्षरशः श्वासही घ्यावासा वाटत नाही. म्हणूनच जर तुम्हाला दुःखापासून मुक्ती मिळवायची असेल तर दुःखापासून मुक्ती मिळवायचा विचार करणे सोडून द्या आणि मग बघा, नक्कीच दुःखापासून मुक्ती मिळेल. अनेकदा माणसाला धूम्रपान सोडायचे असते, मद्यपान सोडायचे असते. सकाळी तो असे ठरवतो की मी स्वतःला वचन देतो की मी कोणतेही व्यसन करणार नाही, पण संध्याकाळी परतल्यावर तो दारूच्या नशेतच परततो. आपण जे विचार करतो ते आपण पूर्ण करू शकत नाही. असे का होते? खरं तर आपण त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देत असतो, त्या गोष्टीला जास्त महत्त्व देत असतो. जेव्हा आपण ती गोष्ट सोडण्याचा विचार करतो तेव्हा आपण तिचे महत्त्व वाढवत असतो. आपले मन त्या गोष्टीबद्दल जितके जास्त विचार करेल किंवा मद्यपान किंवा धूम्रपान सोडण्याचा विचार करेल तितकेच आपले मन त्या गोष्टींच्या मागे धावेल. आपल्याला त्या गोष्टीशी झगडायचे नाही, फक्त त्याचा विचार न करता आपण पास होऊ शकतो. आणि हा मंत्र जर आपल्याला समजला तर आपण आपल्या जीवनात जे काही साध्य करायचे आहे ते आपल्या अंतरंगात घालू शकतो. आणि एकदा का ते धैर्य आपल्या अंतर्मनात बसले की यश मिळण्यास काहीच हरकत नसेल. आणि प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजची कहाणी इथे संपत आहे. आशा आहे की या कहाणीतून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळालं असेल. प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजची कहाणी कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा.